नमस्कार भैरसिकांनो, एका मोठ्या भयानक रहस्यमय मालिकेसाठी तयार आहात ना? जी कथा आता आपण ऐकणार आहोत त्या कथेचे प्रतिलिपी ॲपला 3 लाखांपेक्षा जास्त वाचक आहेत. कथा तुम्हाला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाईल, जिथे गाव असेल, पावसाळी भयानक रात्री असतील, रहस्य असेल आणि अर्थात भूतसुद्धा. आता ऐकूया आकाश घोंगडे लिखित पालाला छप्पर म्हणून लावलेल्या पासटीत अडकवलेली कुऱ्हाड त्याने ओढून काढली. बाहेर आई निंबाच्या झाडाखाली खाट टाकून झोपली होती. बायको पोराजवळ बसली होती. डॉक्टर येऊन गेला असावा. पोराजवळ काही गोळ्या पडल्या होत्या. काय म्हणे डॉक्टर? काय नाही, काहीतरी खाल्लं असेल म्हणून जुलाब होऊन राहिले, गोळ्या दिल्यात. तुम्ही कुठं निघालं कुऱ्हाड घेऊन? झाड तोडाया जंगलातलं. पर तिथं तर कोणी बी जात नाही, तिथं ते झाड आहे म्हणून तेच तोडाया निघालो या बया. ते तर ऐकाप तसलं काही बी नसतं. गाव येडावलंय. पाटील 200 रुपये देणार आहेत. हे गे 50 आताच दिलेत. येतो मी. अहो पर कशापायी जीव धोक्यात घालता असा? सकूचे शब्द ओठांवरच राहिले. तो रस्त्याला लागला होता. अनवाणी पायाने चालत होता. नदीवरच्या मारुतीच्या मंदिरात त्याने दर्शन घेतले. 2 मैल चालल्यानंतर पाटलांच्या वाळ्याजवळ आला. पाटील ओट्यावर हात मागे बांधून उभे होते. समोरच सुरेश त्यांचा घोडा धुवत होता. पाटील त्याला काहीतरी सांगत असावे. पाटलांचं लक्ष नथूकडे गेले. त्याने त्यांना हातानेच जातोय अशी खूण केली. पाटलांनीही हात वर केला आणि ते जरा धीर गंभीर झाले. त्यांच्या चेहऱ्याचे भाव बदलले. चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसू लागली. चिंतेपेक्षा शरीराचे शोषण दुसरे कोणीही करू शकेल का? वेळ आली होती अंतिम घटनेची. या अघोरी शक्तीचा अंत होणार होता. ते झाड, ते दुःख, त्या पीडा, त्या यातना आता इतिहासात जमा होणार होते. पण गावाने पाहिलेले ते भयान संकट एक कायमचा घाव देऊन गेले होते. गावाच्या प्रारब्धात काय लिहिले आहे हे आता काळच सांगेल. हे संकट जणू सुख समाधानाने आपला प्रपंच करणाऱ्या गावावर भल्या मोठ्या काळ्या ढगांप्रमाणे जमा झाले होते. ते सूर्यनारायणाचा पवित्र प्रकाश जमिनीपर्यंत पोहोचू देत नव्हते. गरज होती ती फक्त सोसाट्याच्या वाऱ्याची. एक प्रचंड वादळ जे त्या धडधाकट ढगाला कोसो दूर घेऊन जाईल. पण अपेक्षा एवढीच होती की त्या वादळात आपले गाव सुखरूप राहावे. गावाची वेस संपली. तशी भयान शांतता वाढू लागली. झाडांची गर्दी सुरू झाली. निंबाची, पिंपळाची, आंब्याची, वडाची झाडे एकमेकाला बिलगून उभी होती. कुसळ रानगवत गुडघ्यापर्यंत वाढले होते. तो कुऱ्हाडीने सपासप वार करून थोडाफार रस्ता मोकळा करीत होता. डोक्यात फक्त एकच विचार होता, 200 रुपये. बस एवढं मिळू दे, मग सगळे आयुष्य पालटेल. काही गरज उरणार नाही कामासाठी वनवन फिरण्याची. कमीत कमी 2-4 आठवडे तरी निवांत जाणार होते. बायकोसाठी नवी साडी घ्यायची होती. लालसेचा अग्नी कधी शांत होत नाही हेच खरे. झाडांची गर्दी अधिक वाढू लागली. आकाशात ढग दाटू लागले होते. ऊन सावलीचा खेळ सुरू झाला होता. वाटेत काटेरी गवत वाढले होते. तो क्षणिक थांबला. सर्व बाजूंना नजर फिरवली. कोणी कितीही धीट असला तरी हृदयाच्या एका कोपऱ्यात भीती येऊलेसे घर बांधतच असते. ती कुठेतरी दडलेली असते. भीती असते मात्र नक्की. त्याने नजर 4ही बाजूंना फिरवली. दूर कुठेतरी टिटवी कर्कश आवाजात ओरडत होती. मध्येच झाडाच्या कपारीत दडलेले घुबड रडू लागले. दक्षिणेकडून घुबडांचे आवाज ऐकू येत होते. मनातली भीती घर मोठे करू पाहत होती. परंतु डोळ्यासमोर 200 रुपये सारखे नंदनवनाप्रमाणे भासत होते. मन खंबीर करत त्याने पुढचे पाऊल टाकले. तशी तळपायापासून तीव्र सनग मेंदूपर्यंत गेली. आई ग! पायात रुतलेला बाभळीचा भला मोठा काटा उपसला आणि टचकन रक्ताचा ओघळ बाहेर आला. थुंक लावून त्याने ती जागा चोळली. जणू तो काटा माघारी फिरण्याचा संकेत देत होता. अलगत पुढचं पाऊल टाकून तो चालू लागला. सूर्य ढगाळ केव्हाच लपला होता. पावसाचे काळे ढग संपूर्ण आकाश व्यापून निवांत फौडले होते. पुढचे पाऊल टाकण्यासाठी त्याने कुऱ्हाडीने सपकन वार केला. गवताचा अर्धवट शेंडा तुटता 6-6.5 फूट लांबीच्या कुऱ्हाडीचा दांडक्या एवढा काळाशार नाग फणी काढून उभा राहिला. नथूकडे पाहून फुतकार सोडू लागला.
पोटात भीतीचा टचकन गोळा आला. एक पाऊल मागे सरला. कुऱ्हाड डोक्यापर्यंत नेली. सपकन वार केला. नागाचे फणीपासून 2 तुकडे झाले. रक्ताची चिरकांडी उडाली. हृदयाची धडधड काही कमी होत नव्हती. एक जोरात शिवी आसडली. जरा वेळ थरथरणाऱ्या त्या लांब सडक अर्धा भाग झालेल्या काळाकुट्ट सापाकडे तसाच पाहत राहिला. एक दीर्घ श्वास घेतला आणि हळूच त्याच्या बाजूला पाय ठेवत पुढे निघाला. घटकाभर चालत तो जंगलाच्या मध्यात पोहोचला. इथे खरे भय होते. त्या वातावरणात एक अगम्य असे भयावह रहस्य होते. दाट झाडी वाढलेली होती. कशी तरी फांद्यांमधून सोसाट्याचा वारा शिळ घालत होता. आकाशातल्या काळ्या कभिन्न नभांमुळे अंधार दाटला होता. गुडघ्या एवढ्या गवतात तो आजूबाजूची चाहूल घेत एक एक पाऊल मोठे धैर्य एकटवून टाकत होता. मध्येच एखादे घुबड झाडाच्या खोबणीतून कर्णकर्कश आवाज करत होते. शांततेचा भंग होत होता. शेजारच्या दाट झाडीच्या बुंद्याशी खांद्या एवढ्या वाढलेल्या झुडपात सळसळ सुरू झाली. तो स्तब्ध झाला. श्वास रोखला. पोटात भीतीने गोळा उठला. तेवढ्यात एक रानडुक्कर त्या झाडीतून ची आवाज करत दूर पळाले. ते दूर जाईपर्यंत तो तसाच एकटक त्या झाडीकडे पाहत राहिला. पुन्हा नीरव शांतता. टिटवीचा बारीकसा आवाज अजूनही येत होता. त्यामुळे मनात शंकेची पाल सारखी चुकचुकत होती. वातावरणात बदल होऊ लागला. थंड वाऱ्याची झुळूक अधूनमधून अंगाला हलकासा स्पर्श करून जात होती. परंतु त्या थंड हवेत हवीशी वाटणारी दमट हवा वाढू लागली. परंतु त्या हवेत एक मादकता होती. एक अगम्य अशी ओढ होती. दुसऱ्याच क्षणाला तिटकारा येईल असा एक कुबट दर्प नाकपुड्यांमध्ये भस्कन घुसत होता. एक वेळ त्याने त्या झाडावर पूर्ण नजर फिरवली. 25 फूट उंचीचे ते अजस्त्र कावठाचे झाड आपले बाहू पसरून उभे होते. आजूबाजूला पिंपळाची, वडाची, निंबाची झाडे दाटी करून वाढली होती. स्मशान शांतता पसरली होती. काय भॅड लोक आहेत, काय सुद्धा नाही इथं. आजच तोडितो. बरं झालं कोणी तयार नाही झालं ते. आता 200 रुपये मायेच. तो स्वतःशीच पुटपुटला. त्या दमट वातावरणात त्याला हायसे वाटले. त्याने कुऱ्हाडीने खोडापासूनचे 2-3 फूट अंतरावरचे गवत कापले. खोडाजवळच उभे राहण्यासाठी एक चांगली जागा शोधली. एक दीर्घ श्वास घेतला. कुऱ्हाड उजव्या बाजूला समांतर अशी उगारली आणि बुंद्यावर जोरदार प्रहार केला. प्रहार बरोबर बसला होता. बोटाच्या पेऱ्या एवढी खून पडली होती. पुन्हा दुसरा प्रहार करण्यासाठी त्याने खांद्या एवढ्या अंतरावर कुऱ्हाड नेली आणि प्रहार करणार तोच सुडाचा फटका बसावा त्याहूनही तीव्र फटका त्याच्या उजव्या पोटरीवर बसला. त्याची सनक मेंदूपर्यंत गेली आणि कुऱ्हाड तशीच त्याच्या मागे पडली. त्याने असं म्हणतात एक जोरदार किंकाळी फोडली आणि तो ओनवा होऊन गुडघ्यांवर बसला. मागे वळून बघण्याची त्याची हिंमत होत नव्हती. तेथील उष्णता वाढू लागली होती. सगळीकडे कुबट दर्प पसरला होता. त्या वासाने त्याचे डोके जड होऊ लागले होते. एक क्षणही त्याला तिथे थांबूसे वाटत नव्हते. त्याने उठण्याचा प्रयत्न केला, पण वेदनेची पुन्हा एक तीव्र सनक मस्तकात गेली. आई ग! त्याने मागे वाकून पोटरीकडे पाहिले. ती पूर्णपणे फाटली होती. लालसर मांसल भाग उघडा पडला होता. रक्ताचे ओघळ जमिनीत मुरत होते. दूर जंगलात कोल्हेकुई ऐकू येत होती. झुडपात कुठेतरी 2 मांजरी भांडत असाव्या. त्यांच्या रडण्याचा आवाज काळीज चिरत होता. कवठाच्या फांद्यामधून एका स्त्रीचे छद्मी हास्य ऐकू येत होते. कानठळ्या बसवणारा आवाज जणू एखाद्या प्लास्टिकच्या डब्यात खडा टाकून तो जोरजोरात बडवला जात आहे असा भासत होता. एक क्षण कमी होऊन पुन्हा जोर धरत होता. स्त्रीचा दुःखातिरेक होऊन रडण्याचा आवाज डोक्यात घुमू लागला. एक वेदनेची तीव्र किंकाळी, जणू कोणीतरी जळत आहे. त्याचा करपट वास डोके जड करत होता. अमानवीय आवाज फिसकारने वाढत होते. मानेजवळ गरम श्वास जाणवू लागले होते. त्याने डोळे तिरपे करून मागे पाहण्याचा प्रयत्न केला. कधी न ऐकलेल्या भाषेतले मंत्र, अगम्य उच्चार, लहान मुलाचा तीव्र वेदनेने रडण्याचा आवाज त्यात कोल्हेकुई मिसळून अधिक भयावह वातावरण निर्माण करत होती. पुन्हा एक अगदी कानाजवळच तीव्र किंकाळी कानठळ्या बसवत होती.
ती शांत होऊन पुढच्या क्षणाला एक छद्मी हास्य, फांद्यांचा करकरण्याचा आवाज, जणू त्यांच्यावर कोणीतरी प्रचंड ताकद असलेली शक्ती आपली वजनदार पावले टाकत आहे. वाऱ्याचा घोंघवणारा आवाज डोक्यात घुमत होता. कोण एका माणसाचा त्याच्या केविलवाण्या अवस्थेकडे पाहून छद्मी हास्याचा आवाज आणि त्यातच मिसळलेला लहान मुलाचा कसली तरी गाणी म्हणण्याचा आवाज काळीज खोलवर चिरत होता. फांद्यांचा आवाज आता जोर धरू लागला होता. कानाजवळ पुन्हा एक तीव्र किंकाळी उठली आणि त्याने मागे वळून पाहिले. तिथे काहीच नव्हते. त्याने जीवाच्या आकांताने आक्रोश करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्या मुखातून एकही शब्द फुटला नाही. पुन्हा समोरून फिसकारण्याचा आवाज आला. त्याने पुन्हा समोर वळून पाहिले आणि त्याचे डोळे पांढरे पडले. समोर एक कुबडी आकृती उभी होती. तिची नखे हाताच्या उरलेल्या 4 बोटांनी एवढीच मोठी होती. सर्वांग पिवळट पडले होते. सुरकुत्या पडल्या होत्या. शरीरावर लाळेसारखा चिकट स्त्राव होत होता. केसांच्या ऐवजी तुरळक जटा वाढल्या होत्या, त्याही चिकट झाल्या होत्या. सुरकुत्या पडलेले गाल खोल गेलेले होते. टोकदार आणि खाली वळलेले वक्राकार नाक तोंडासमोर आलेले होते. काही इंचभर आणि काही अर्धा इंच पिवळट पडलेले दात काळपट लाल जबड्यात त्याच्या रक्ताचा घोट घेण्यास आसुसलेले होते. खोबनीत खोल गेलेले पांढरे डोळे आणि त्यात मिरीच्या दाण्या एवढेच काळे बुबुळ आणि त्या पांढराट डोळ्यांना पडलेली लालसर कडा. डोळ्याच्या कोपऱ्यातून उगवलेली केसांची एक जट मानेपर्यंत लोंबत होती. कानातून होणारा तो चिकट स्त्राव लांब सडक कानांच्या इंचभर पाळ्यांना लटकत आपले ओघळ खाली सोडत होता. कपाळावर असलेल्या जखमेतून बारीक आळ्या आपली काळी डोकी बाहेर काढत वळवळत होत्या. त्यातल्या काही खाली पडत होत्या, तर काही त्या चिकट स्त्रावात चिकटून गालावर वळवळ करत होत्या. प्रत्येक श्वासातून कुबट सडका दर्प येत होता. तोंडातून हिरवट लाळीची धार लागली होती. अंगावर चिखलाने माखलेले मळकट फाटलेले वस्त्र होते. पाय मागच्या बाजूला वळलेले आणि हाताच्या बोटा एवढी लांब आणि तीक्ष्ण नखे. त्याला भोवळ येत होती. क्षणात त्या आकृतीने त्याच्यावर झडप घातली. तीक्ष्ण दात मानेला टोचले आणि आसमंतात एक आर्त किंकाळी उठली. गावात 2-3 उन्हाळ कुत्री जोरदार विव्हळू लागली आणि त्या आवाजात ती किंकाळी मिसळून गेली. ए बोरी, नथ्या कुठं दिसेना? म्हातारी कुबड काढून पालाच्या दारात उभी होती. रानात गेल्यात, ते कवटाचं झाड तोडाया, अजून नाही आलं. सखू चूल फुकत होती. कशाला गेलं पोरग तिकडं? हडड राहती तिथं, जीव घेती. म्हातारीचा आवाज खालीवर होत होता. म्या सांगितलेलं होतं 200 रुपये मिळणार आहेत म्हणे. काय करती? जीव नसन तर पैका काय करती पांडुरंगा? कातरवेळ उलटून रातकिड्यांची किरकिर सुरू झाली. नथू अजूनही घरी परतला नव्हता. सकूचा जीव कासावीस होऊ लागला. तिने शेजारच्या 2-4 पालांमध्ये जाऊन चौकशी केली. काओ रामभाऊ, हे आलतं का इकडं? नाही ग, झाड तोडाया जातोय म्हणे, अजून पत्ता नाही. अव तू कशापायी जाऊ दिलं त्याला? तुला माहिती आहे ना व, तिकडे कोणी बी जात नाही. म्या सांगितलं होतं, पण ते कुठं ऐकताय माझं? नाही तर पाटलाकडं असन, येईल की. बरं बरं, तिथंच पाहून येते म्या. उद्विग्न होऊन ती घरी परतली. अवाई, म्या येते पाटलाकडं पाहून, तुम्ही याच्याकडं बघा आणि जेवण बी उरकून घ्या. तिने तिच्या 6 महिन्याच्या तानुऱ्याला दूध पाजले आणि फाटक्या गोदडीवर झोपवले. तशी ती हातात धुराने काळपट पडलेल्या काचेचा कंदील घेऊन पाटलांच्या वाड्याकडे निघाली. नाना प्रकारचे प्रश्न काळीज फाडत होते. बाळ घरी सोडून आलेली माऊली आपल्या पोटच्या गोळ्याला बघावं की ज्याची 7 जन्मासाठी 7 द्यायची शपथ घेतली, अशा पतीला शोधावं. तिचं मन या द्विधा अवस्थेत जशी वाळवी लाकडाला पोखरते तसे काळजाला भोके पाडत होते. संपूर्ण गावात दिवेलागणी झाली होती. पावसाची रिपरिप सुरू झाली होती. ती चालत होती. सर्वांग भिजले होते. थंड वारा अंगाला झोंबत होता. कच्च्या रस्त्याची आता राडीत रूपांतर झाले होते. रातकिडे सारखे किरकिरत होते. पाय त्या राडीत रुतत होते. पोटात अन्नाचा कण नव्हता. त्या राडीतून चालताना तिला दम लागत होता. आता पावसाने जोर धरला होता. ती एका घराच्या आडोशाला उभी राहिली. जीव कासावीस होत होता. लहानग्याचीही चिंता लागली होती. आपला नवरा सुखरूप असेल की नाही असाही विचार काळीज चिरत होता.
नाही नाही, ते सुखरूप असतील अशी मनाला समजूत घालू पाहत होती. माझेच चुकले, मीच जाऊ द्यायला नको होतं. काय झालं असतं, फार तर फार मारलं असतं, पण आज अशी धगधुग झाली नसती. मन किती बोचरे असते. काही गोष्टी नसतात मनात आणायच्या तरी त्या येतातच, आणि ज्या यायला हव्यात त्याही चुकतात. एक एक क्षण तिला वर्षाप्रमाणे भासू लागला. घटकाभराने पावसाचा वेग कमी झाला. रिपरिप चालूच होती. दूर कुठेतरी टिटवी कोकत होती. संपूर्ण गाव घरात चिडीचूप झाला होता. उन्हाळ कुत्री छपराचा आडोसा घेऊन उकीर काढून शेपटी चावत बसली होती. काही पावसाच्या पाण्यात भिजलेली कुत्री विव्हळत होती. चालता चालताच एक कुत्रं अंगावर धावून आलं. तिने कसं तरी त्याला हटकलं. त्याच गडबडीत कंदील विझला. अंधारात रस्त्याचा कानोसा घेत मजल दरमजल करत ती वाड्यापर्यंत पोहोचली. पाटलांचा कुत्रा भुंकू लागला. कोणीतरी आलं याची चाहूल लागून नाम्या बाहेर आला. कोण आहे तिकडं? म्या हाय सखू. कोण सखू? तो बल्बच्या प्रकाशात तिला स्पष्ट दिसत होता, पण ती अंधारात असल्यामुळे त्याला दिसत नव्हती. म्या सखू, माझं धनी आलत का इथं? म्या नाही ओळखत तुला. अशी उजेडात ये, नाम्यात राग्याने म्हणाला. ती उजेडात आली. कोण व तू? कोण तुझा धनी? पाटील बाहेर आले. काय रे नाम्या, काय झालं? मालक ही म्हणून राहिली माझं धनी आलं का इथं? कोण ग पोरी तू? म्या सखू, नथू माझा धनी. ती पदराने तोंड लपवत होती. अरे हो, तू नथूची बायको होय, पण नथू नाही आला इकडे. ते घरला बी नाहीत. असं कसं? तो तर म्हणाला होता संध्याकाळ होण्याच्या आत घरी परतेल म्हणून. तिचा धीर खचला होता. तिचे अश्रू अनावर होत होते. पाटलांच्याही मनात शंकेची पाल चुकचुकत होती. पाटलाने तिला धीर दिला. तिला आत बोलावले. पाटलीनबाई तिला समजावू लागल्या. येईल ग पोरी, नको एवढी काळजी करू. पांडुरंगाच्या कृपेने सगळं ठीक होईल. पण मालकीन, ते जंगल चांगलं नाही. कशा पायी या माणसानं जीव धोक्यात घातला. धीर सोडू नकोस पोरी, येईल एवढ्यात. अरे रूपचंद, हिच्यासाठी ताट वाढ र. त्यांनी स्वयंपाकीला ताट वाढण्यास सांगितले. नगा नगा मालकीन, म्या जाती घरला. पोरगा आणि म्हातारी एकली आहेत. आली तशी जेवण करून जा की. चल, जास्त काळजी करू नको, येईल तो आपसूक घरी. घाईघाईत 2 घास खाल्ले आणि निघाली. पाटलांनी सुरेशला तिला घरी सोडायला सांगितले. मित्रांनो, तुमचे चॅनलवरील प्रेम बघून खूप आनंद मिळतो. या यशात तुमचा मोलाचा वाटा आहे. म्हणूनच आपल्याला आलेल्या कमेंट्समधून निवडक कमेंट मी तुम्हाला दाखवू इच्छितो. प्रीती भोसले म्हणतात, तुमचा आवाज खूपच छान आहे आणि सादरीकरण तर खूपच अप्रतिम. आता मला दुसऱ्या चॅनलच्या स्टोरीज ऐकायला इतकी मजा नाही येत जितकी तुमची स्टोरी ऐकून येते. कीप इट अप. खूप खूप धन्यवाद प्रीती मॅडम. तुमची ही कमेंट वाचून किती बळ मिळाले हे आम्ही शब्दात सांगू शकत नाही. मनीषा जोडगे म्हणतात, ही स्टोरी पण वाचलेली आहे प्रतिलिपीवरती. खूप भयानक आहे, खूप छान आहे, पण शेवटी रहस्य कायम आहे. वाचली असली तरी तुमच्या आवाजातून ऐकायला छान वाटेल. धन्यवाद मनीषा मॅडम. प्रत्येक व्हिडिओवर तुमची कमेंट ठरलेली असते. असा एक दिवस नाही की तुम्ही कमेंट केली नाही. मनापासून आभार. मोहित इंगोले म्हणतात, सर तुम्ही कितीही कथा टाकल्या आणि जर आम्हाला नोटिफिकेशन नाही आले तर काय फायदा? प्रथमतः आम्हाला तुमच्या कथा माहीत होईल याची सोय करा. काल खूप वाट पाहिली, शेवटी झोपलं, पण कथा नाही आली. तुमचे म्हणणे अगदी योग्य आहे मोहित सर. सध्या यूट्यूबला नोटिफिकेशनचा प्रॉब्लेम आला आहे, त्यामुळे वेळोवेळी नोटिफिकेशन येत नाही किंवा कधीतरी टेक्निकल प्रॉब्लेममुळे आमच्याकडून लेट व्हिडिओ अपलोड होतो. पण आपल्या ठरलेल्या वेळी व्हिडिओ येतोच. नाही आला तर 10:30पर्यंत तरी व्हिडिओ येईल. आणि राहिली गोष्ट नोटिफिकेशनची, तर तुम्ही आपली माणसे आहात. तुम्हाला बोलवण्यासाठी नोटिफिकेशनची काय गरज? तुम्ही चॅनलवर न बोलवता या आणि कथांचा आस्वाद घ्या. प्रियाली वाघचौरे म्हणतात, श्वास घेता की नाही तुम्ही? किती वेगात कथाकथन केली आहे आपण. खूपच थरारक आणि भीतीदायक वाटली कथा. धन्यवाद प्रियाली मॅडम. तुमचीसुद्धा प्रत्येक व्हिडिओवर कमेंट असते. खूप धन्यवाद. आशू म्हणतात, मी तुमच्या आवाजाचा फॅन आहे सर. खूप मस्त असतात तुमच्या स्टोरी. लुचाई तर बेस्ट आहे. खूप मस्त. धन्यवाद आशू सर. तुम्ही माझे फॅन होण्याच्या आधी मी तुमच्या गोड कमेंटचा फॅन झालो आहे. आणखी खूप कमेंट्स आहेत. आपण रोज कमेंट्स वाचू. तुमची प्रत्येक कमेंट मनाला स्पर्शून जाते. भेटूया उद्या ठीक 8:50 तोवर काळजी घ्या. अगोरी